बच्चू भाऊ, एकंदरीत तुमची सभागृहातली भूमिका पाहिली, शेतकऱ्यांबद्दल तुमचे स्टेटमेंट आम्ही पाहिले. असं वाटतं की सत्ताधारी बाकांवरून नाही तर विरोधी बाकांवरून कुठेतरी आवाज येतो. नाही, नाही. शेतकऱ्याबद्दल आवाज करणं म्हणजे विरोधात बोलतो असं जर समजत असेल तर ते चुकीचं आहे. त्याचं संशोधन करा. सत्तेत राहून आपण फक्त तोंडाला कुलूप लावून चालायचं अशी भूमिका कोणाची पण नसेल, सत्ताधाराची पण नसेल. त्याच्यानं आम्ही जी भूमिका मांडतोय शेतकऱ्याबद्दल, ती भूमिका आमची कायम आहे. त्याच्यासाठी आम्ही सभागृहात आलो. आजपर्यंत आयुष्य आमचं त्या शेतकऱ्याच्यासाठी लढता-लढता गेलेलं आहे. त्याच्यानं ती भूमिका फक्त आम्ही कणखरपणे मांडतोय, एवढाच तो विषय आहे. बच्चू भाऊ, पण शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत, ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडतात आहेत, पण हा मुद्दा खरंच मार्गी लागेल असं वाटतं का? कारण तुम्ही सत्ताधारी आमदार आहात. लागला आहे 75% मार्गी लागलेला आहे. 25%चा तो किंतु परंतु आहे. एकीकडे रोहित पवार म्हणतात की आम्ही आंदोलन करू, 29 तारखेचे त्यांनी संभाजीनगरला आंदोलन करू असं म्हटलेलं आहे. विरोधी बाकांवरून जयंत पाटील देखील काल 2008च्या कर्जमाफीचा उल्लेख त्यांनी विधानभवनात केलेला आहे. नाही, नाही. कसं आहे लक्षात घ्या, प्रत्येक कर्जमाफी आता मनमोहन सिंग साहेबांनी केलेली कर्जमाफी हे 1 वर्षाची होती. त्याच्यात पण त्रुट्या होत्या आणि ते फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी होती. मग आपण तेव्हा असं म्हणायचं काय पूर्ण शेतकरी घेतले पाहिजे. अखेर ते शेतकऱ्याची काही सरसकट कर्जमाफी नव्हती. आत्तापर्यंत सगळ्या झालेल्या कर्जमाफ्या ह्या सरसकट नव्हत्याच. कारण अखेर कुठेतरी लगाम द्यावं लागतं, कुठेतरी थांबावं लागतं. नाहीतर आपण जर हा लगाम दिला नाही तर ही कर्जमाफी 1 ते 2 लाख कोटीची होऊ शकतं. राज्याचं अर्ध बजेट जाऊ शकतं आणि म्हणून मी मागणी केली होती का 1996 पासून जिथपर्यंत कर्ज वाटप झालं तर आत्तापर्यंत एकूण 80,000 कोटीची कर्जमाफी केली तर सगळं याच्यातून बाहेर निघेल. ती दरवर्षी 25,000 कोटीची तरतूद केली तर 3 वर्षात ही सगळ्यांचं मुक्त होऊ शकतं. शेतकऱ्यांच्या परस्परच पुनर्गठन करण्यात आलेले आहे, अशा काही ठिकाणी त्या चुका आहे, त्या प्रशासकीय चुका आहे, त्या दुरुस्त झाल्या पाहिजे किंवा त्या संदर्भात कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना कर्जमाफीत घेतलं पाहिजे. हातावरती मला एक काहीतरी एक हा दिसला आहे, कोणत्या देवाचा आहे काय? नाही, ह्या आमच्या शेतकऱ्या महिला भगिनी होत्या आणि त्यांनी फार आशेनं ही पट्टी मला बांधली आंदोलनाच्या वेळी का कर्जमाफी घेतल्याशिवाय परत येऊ नका आणि ते आज शासन निर्णय जरी निघाला असेल, काही त्याला त्रुट्यामुक्त होईल आणि जेव्हा शेतकऱ्याच्या खात्यात ते पैसे जाईन कर्जमाफीचे, त्या दिवशी हे पट्टी सोडू. पण तुमची जी भूमिका तुम्ही घेताय ती विरोधकांना पूरक अशी भूमिका आहे असं वाटत नाही. नाही, असं समज आहे, गैरसमज आहे तो. तो काय माध्यमांना असं वाटतं की बाबा सत्ता म्हटलं म्हणजे गोड-गोड बोलायचं आणि विरोधात काहीच नाही, सत्य मांडायचं नाही, सत्य लपवून ठेवायचं. कधी पाहिलंच नाही पण. हां, तर ते तसं नाही होत. अगदी सत्य बोलणं म्हणजे विरोधात बोलणं असं होत असेल, तर ते चुकीचं आहे. धन्यवाद. हे होते बच्चू कडूंनी आपली संपूर्ण भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि एकंदर कर्जमाफी आणि त्यांच्या हातावर असलेला जो दोरा आहे त्याचं देखील महत्त्व त्यांनी समजून सांगितलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.